नमस्कार, सर्वांचं स्वागत. आजच्या लेक्चरला आपल्याला समजून घ्यायचं आहे की कंडक्टिव्हिटी दॅट इज द के आणखीन मोलर कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय लॅम्बडा यांच्यामधलं रिलेशन. पण रिलेशन बघण्याच्या अगोदर आपण प्रिव्हियस लेक्चरला म्हणजे याच्या अगोदरच्या लेक्चरला ह्या ज्या कन्सेप्ट झाले ते पुन्हा एकदा थोडक्यामध्ये काय करू रिपीट करू. तर आपण के म्हणजेच कशासाठी हा सिम्बॉल वापरतो तर कंडक्टिव्हिटीसाठी. आता कंडक्टिव्हिटी कशाला म्हटलं जातं, एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काही जरी असेल मात्र जर आपण त्यापैकी किती सोल्युशन घेतलं 1 cm3 1 cm3 म्हणजेच 1 ml 1 cm3 म्हणजे काय 1 मिलीलिटर. तर हे एवढं सोल्युशन घेतल्यानंतर ह्या सोल्युशनचा जो आपण काय फाइंड आउट करणार, ह्या सोल्युशनचा जो काय असेल कंडक्टन्स असेल त्यालाच म्हणायचं आहे कंडक्टिव्हिटी. मीन्स काय 1 cm3 सोल्युशनचा जो काय कंडक्टन्स असतो त्यालाच म्हटलं जातं कंडक्टिव्हिटी. आणि मोलर कंडक्टिव्हिटी मध्ये काय केलं जातं, या ठिकाणी जी काय इलेक्ट्रोलाइट आहे त्या इलेक्ट्रोलाइटचं अमाऊंट इम्पॉर्टंट असतं. फॉर एक्झाम्पल हे अमाऊंट आपण किती घ्यायचं आहे, यामध्ये 1 मोल घ्यायचं आहे आणि 1 मोल इलेक्ट्रोलाइट वापरून त्याचं जे आपण सोल्युशन बनवू मग त्याचं व्हॉल्यूम किती असू शकतो. इथं व्हॉल्यूम काय फिक्स नसेल तरी चालतं. आणि 1 मोल इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन बनवल्यानंतर त्या टोटल सोल्युशनचा जो काय आपल्याला बघायला मिळणार आहे कंडक्टन्स बघायला मिळणार आहे त्यालाच काय म्हणायचं आहे, इट इज कॉल्ड ॲज मोलर कंडक्टिव्हिटी. मोलर हा शब्द कशासाठी आला तर त्या ठिकाणी इलेक्ट्रोलाइटचं अमाऊंट किती असतं 1 मोल असतं आणि 1 मोल हा शब्द त्या ठिकाणी असल्यामुळं मोलर आपण त्या ठिकाणी त्याला म्हणतो. तर ह्या दोघांमधलं रिलेशन जर आपल्याला बघायचं असेल तर इथं आपण कन्सिडर काय करू बघा, 4 टाईपची समजा आपण सोल्युशन कन्सिडर केली की ती 4 टाईपची. काय केलं बघा, फर्स्ट सोल्युशन आपण असं बनवलं की आपण इलेक्ट्रोलाइट जी काय होती ती इलेक्ट्रोलाइट घेतली किती 1 मोल 1 मोल एवढी इलेक्ट्रोलाइट घेतली आणि त्याचं 100 ml सोल्युशन बनवलं. म्हणजे इथं सोल्युशनचा जो काय असेल व्हॉल्यूम असणार आहे तो व्हॉल्यूम किती असेल, फॉर एक्झाम्पल 100 ml. सेकंड सोल्युशन कसं बनवलं बघा, इथं सुद्धा इलेक्ट्रोलाइट घेताना आपण 1 मोलच घेतली. इथं सुद्धा इलेक्ट्रोलाइट किती घेतली 1 मोलच घेतली. मात्र इथं सोल्युशन बनवताना त्या सोल्युशनचा जो काय व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम किती घेतला 200 ml. ml म्हणजेच काय इथं लक्षात घ्या, ml म्हणजेच काय cm3. म्हणजे इथं व्हॉल्यूम किती झाला 200 cm3. थर्ड आपण सोल्युशन कसं बनवलं, थर्ड मध्ये सुद्धा आपण काय केलं, जी काय इलेक्ट्रोलाइट होती ती इलेक्ट्रोलाइट इथं सुद्धा किती वापरली आपण 1 मोलच वापरली. त्याचं सोल्युशन बनवताना मात्र आपण हा सोल्युशनचा जो काय व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम किती घेतला 500 ml मीन्स 500 cm3. आणि लास्ट फोर्थ सोल्युशन कसं बनवलं, फोर्थ सोल्युशन मध्ये आपण इथे घेताना जी काय इलेक्ट्रोलाइट आहे ती इलेक्ट्रोलाइट इथं सुद्धा किती घेतली 1 मोल घेतली आणि या ठिकाणी जो काय व्हॉल्यूम होता तो व्हॉल्यूम किती घेतला फी ml म्हणजेच काय फी cm3. आता बघा याच्या पुढं काय होईल, समजा आपण काय केलं या 100 ml चा जर का कंडक्टन्स फाइंड आउट केला, कितीचा 100 ml चा जर कंडक्टन्स फाइंड आउट केला तर त्यावेळी त्याला आपण काय म्हणणार, इट इज कॉल्ड ॲज मोलर कंडक्टिव्हिटी. कारण आपण मगाशी म्हटलेलं मोलर कंडक्टिव्हिटी म्हणायचं कुणाला, 1 मोल सबस्टन्स म्हणजे इलेक्ट्रोलाइट ऍड करून जे सोल्युशन बनणार आहे त्या सोल्युशनचा जो काही कंडक्टन्स असेल त्यालाच काय म्हणायचं आहे, इट इज कॉल्ड ॲज मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणजे इथं आपण 100 ml चा जो काही कंडक्टन्स घेणार किंवा या ठिकाणी 200 ml चा जो काही कंडक्टन्स आपण घेऊ किंवा इथं 500 ml चा जो काही कंडक्टन्स घेऊ किंवा इथं 3 ml चा जो काही कंडक्टन्स घेऊ, ह्या प्रत्येक कंडक्टन्सला आपण त्या त्या सोल्युशनसाठी काय म्हणून वापरणार आहे, इट इज ए मोलर कंडक्टिव्हिटी. म्हणजे इथं 100 ml चा जो कंडक्टर असणार त्याला आपण काय म्हणणार मोलर कंडक्टिव्हिटी. ती समजा फॉर एक्झाम्पल मी इथं मोलर कंडक्टिव्हिटी किती घेतली λ1 घेतली, तर 200 ml चा जो कंडक्टर असेल त्याला आपण काय म्हणणार मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ धिस सेकंड सोल्युशन. ती समजा आपण किती घेतली λ2 घेतली. इथं सुद्धा 500 ml चा म्हणजे 500 cm3 चा जो कंडक्टर असेल त्याला आपण काय म्हणणार थर्ड सोल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी. ती किती घेतली λ3 घेतली. आणि लास्ट सोल्युशन आहे याचा हा जो काय फी एवढा व्हॉल्यूम आहे फी cm3 किंवा त्याला आपण फी ml म्हणतो, त्या व्हॉल्यूमचा जो काय कंडक्टर असेल त्याला काय म्हणणार या सोल्युशनची मोलर कंडक्टिव्हिटी. ती आपण किती घेतली λ घेतली. आता पुढं बघा,
समजा याच्यातलं फक्त आपण 1 ml चा कंडक्टन्स घ्यायचं म्हटलं, या 100 ml पैकी फक्त किती 1 ml चा जर कंडक्टन्स घ्यायचं म्हटलं तर आपण त्याला काय म्हणणार, या पहिल्या सोल्युशनची काय आहे ते कंडक्टिव्हिटी आहे. कारण कंडक्टिव्हिटी म्हटलं जातं कशाला 1 cm³ म्हणजेच काय 1 ml चा जो कंडक्टन्स असतो तो, म्हणजेच पहिल्या सोल्युशनची जी काय कंडक्टिव्हिटी असणार आहे ती किती असणार आहे. फॉर एक्झाम्पल K1 आपण घेतली. सेकंड सोल्युशन मधलं सुद्धा 1 ml जर सोल्युशन असेल तर पर ml ची जी काय कंडक्टन्स असणार आहे त्याला काय म्हणणार, सेकंड सोल्युशनची कंडक्टिव्हिटी ती किती घेतली K2 घेतली. थर्ड मध्ये सुद्धा पर ml ची जी काय कंडक्टन्स असणार त्याला आपण त्याचं कंडक्टिव्हिटी म्हणणार, ते किती घेतली K3 घेतली. आणि लास्ट मध्ये याचे जे काय 1 ml चा किंवा 1 cm³ चा जो कंडक्टर असणार त्याला आपण काय म्हणणार कंडक्टिव्हिटी, ती किती घेतली K घेतली. आपलं इथलं प्रयत्न काय आपला चाललाय, ह्या दोघांमधलं आपल्याला काय काढायचं आहे रिलेशन काढा. आता कसं रिलेशन येतं बघा, इथं 100 ml चा जो कंडक्टन्स असेल तो किती आहे λ1 आहे आणि पर ml चा कंडक्टन्स किती आहे K1 आहे. आता K1 चा जो कंडक्टन्स असणार आहे त्याच्यापेक्षा 100 टाइम्स जास्त कंडक्टन्स कुठला बघायला मिळणार आपल्याला λ1 चा. कारण का K1 म्हणजेच काय 1 ml चा पहिल्या सोल्युशनसाठी असणारा कंडक्टन्स, λ1 म्हणजेच काय 100 ml साठी असणारा कंडक्टन्स, म्हणजेच काय 1 ml साठी जो असणारा कंडक्टन्स आहे त्याच्यापेक्षा 100 टाइम्स कंडक्टन्स कुणाचा जास्त असणार आहे ह्या λ1 चा. म्हणजे ह्या दोघांमधलं आपल्याला पहिल्या सोल्युशनसाठी रिलेशन काढायचं असेल या दोघांसाठी तर ते कसं येईल, λ1 इज इक्वल टू 100 इंटू K1. सेम तसं सेकंड साठी जर आपण विचार केला तर सेकंड साठी काय येणार λ2 दॅट इज द मोलर कंडक्टिव्हिटी ऑफ सेकंड सोल्युशन इज इक्वल टू 200 इंटू K2. आता इथे 200 काय केलं, कारण पर ml साठी किती होतं K2 होतं. टोटल सोल्युशन किती आहे 200 आहे. हे टोटल सोल्युशन साठी जो कंडक्टन्स असणार आहे λ2 तो पर ml च्या 200 टाइम्स आपल्याला जास्त बघायला मिळेल, ग्रेटर बघायला मिळेल. सेम थर्ड टाइप मध्ये किंवा थर्ड सोल्युशन साठी आपल्याला लिहायचं झालं तर काय लिहिणार आपण λ3 इज इक्वल टू 500 इंटू K3. म्हणजे हे तीन पहिली अशी रिलेशन तयार झाले. आणि तसं जर इथं आपल्याला जनरल जर का आपल्याला काय करायचं असेल रिलेशन बनवायचं असेल तर जनरल रिलेशन काय येईल, याची मोलर कंडक्टिव्हिटी λ, पर ml साठी कंडक्टिव्हिटी K1, व्हॉल्यूम किती येतं फी आहे, या ठिकाणी व्हॉल्यूम 500 होता ते आपण काय केलं K3 ला 500 ने मल्टिप्लाय केलं. इथं व्हॉल्यूम 200 होता K2 ला आपण 200 ने मल्टिप्लाय केलं. इथं व्हॉल्यूम 100 होता K1 ला आपण 100 ने मल्टिप्लाय केलं. इथं व्हॉल्यूम किती आहे फी आहे. म्हणून जनरल रिलेशन काय येणार, मोलर कंडक्टिव्हिटी λ इज इक्वल टू फी इंटू K, किंवा आपण काय लिहू शकतोय K इंटू फी. आणि हे झालं रिलेशन कशामधलं, इट इज अ रिलेशनशिप बिटवीन मोलर कंडक्टिव्हिटी λ अँड कंडक्टिव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर सोल्युशन. म्हणजे काय कंडक्टिव्हिटीला ज्यावेळी आपण व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतं मोलर कंडक्टिव्हिटी बघायला मिळते. तर इथं जे रिलेशन, ह्या रिलेशनमध्ये आपल्याला काय बघायला मिळाली टर्म कोणती, ही व्हॉल्यूमची टर्म बघायला मिळेल. म्हणजे काय मोलर कंडक्टिव्हिटी जर आपल्याला काढायला असेल तर कंडक्टिव्हिटीला ज्यावेळी आपण कशानं मल्टिप्लाय करतो व्हॉल्यूमनं मल्टिप्लाय करतो तेव्हा ते वेळी आपल्याला मोलर कंडक्टिव्हिटी मिळते. मात्र समजा व्हॉल्यूम ऐवजी कॉन्सन्ट्रेशन आलं तर हेच रिलेशन कशा प्रकारे चेंज होतं ते आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे. आता बघा कॉन्सन्ट्रेशन जर आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल, इथं मी काय घेतलं जे सोल्युशन आपण या ठिकाणी कन्सिडर केलं त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन मी कन्सिडर किती केलं C मोल पर लिटर. लिटर म्हणजेच DM³ हे एक लक्षात ठेवा. याच्या अगोदर आपल्याला झालेलं कोणतं ml म्हणजेच काय cm³. तसं जर आपण लिटर घेतलं तर लिटरला काय म्हणलं जातं इट इज कॉल्ड ॲज DM³. तर इथं आपण काय केलं कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं C मोल पर लिटर. याचा अर्थ काय 1 लिटर सोल्युशन मध्ये जे काय इलेक्ट्रोलाइट आहे ते इलेक्ट्रोलाइट किती टाकलं C मोल एवढं त्यामध्ये आपण काय केलेलं आहे डिसॉल्व्ह केलेलं. आता मग C मोल पर लिटर आहे. आपण याच्या अगोदर जे घेतलं होतं ते कशामध्ये घेतलेलं होतं व्हॉल्यूम आपण कशामध्ये घेतलेलं होतं cm³ मध्ये. म्हणजे जर आपल्याला हा पर लिटरचा व्हॉल्यूम कशामध्ये कन्वर्ट करायचा असेल पर cm³ मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर यातला 1000 काय करायला पाहिजे
डिवाइड करायला पाहिजे. म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन आपण या ठिकाणी कशामध्ये घेतलेलं आहे, मोल पर लिटर मध्ये घेतलेलं आहे, ते कॉन्सन्ट्रेशन मला चेंज कशामध्ये करायचं आहे, मोल पर सीएम क्यूब मध्ये करायचं आहे. मोल पर सीएम क्यूब मध्ये का करायचं आहे, कारण आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला शिकलेलो आहोत की आपण जी युनिट्स इथं वापरणार आहे त्याच्यामध्ये कॉमन युनिट म्हणून कशाचा उपयोग करणार आहे, सीएम क्यूबचा कॉमन युनिट म्हणून उपयोग करणार आहे. म्हणून आपण हे लिटरचं कन्व्हर्जन सीएम क्यूब मध्ये केलेलं आहे. मग आता लिटरचं सीएम क्यूब मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर कॉन्सन्ट्रेशन काय होतं, लिटर मध्ये जे काय नंबर ऑफ मोल्स असतात त्याच्यापेक्षा 1000 टाइमने ते डिक्रीज झालेलं बघायला मिळतं. म्हणून हेच कॉन्सन्ट्रेशन मला काय करायचं आहे, हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे कॉन्सन्ट्रेशन मला जर मोल पर सीएम क्यूब मध्ये घ्यायचं असेल तर कसं येणार, सी डिवाइड बाय 1000 आणि युनिट फक्त पुढे चेंज केलं मोल पर सीएम क्यूब, कारण लिटर पेक्षा सीएम क्यूब हे 1000 टाइमने काय असतं, डिक्रीज होतं. त्याच्यामुळं नंबर ऑफ मोल्स सुद्धा लिटर मध्ये जे असणार आहे त्याच्यापेक्षा पर सीएम क्यूबला नंबर ऑफ मोल्स 1000 टाइमनं काय होतील, डिक्रीज झालेले बघायला मिळते. आता पुढे बघा, हे झालं कॉन्सन्ट्रेशन. तर कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूम मधलं रिलेशन काय असतं बघा, कशामधलं, कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूम मधलं काय रिलेशन असतं. व्हॉल्यूम जो असतो तो व्हॉल्यूमचा जो रेसिप्रोकल आहे म्हणजे इनवर्स आपण त्याला म्हणू शकतो. व्हॉल्यूमचा जो रेसिप्रोकल म्हणजे इनवर्स असतो तोच काय असतो, इट इज ए कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे आपण आता काय करू शकतो बघा, हे रिलेशन जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे ती समजा आपण इथं लिहिली तर व्हॉल्यूमसाठी रिलेशन कसं तयार होईल, व्हॉल्यूम दॅट इज फी इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन इथं काय घेतलेलं आहे, सी अपॉन 1000 पर सीएम क्यूब. आपण सीएम क्यूब मध्ये हे रिलेशन कन्वर्ट करणार आहोत. त्याच्यामुळे सीएम क्यूब मध्ये रिलेशन कन्वर्ट करण्यासाठी हे कॉन्सन्ट्रेशन जे इथं आहे सी अपॉन 1000 ते इथं काय होणार 1000 अपॉन सी, कारण याचा इथं इनवर्स करून आपल्याला लिहावा लागेल. म्हणजे इथं पुढे काय व्हॉल्यूम इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय सी, त्याच्या पुढे काय असणार, पुढे युनिट सीएम क्यूब. हा झाला याचा व्हॉल्यूम. आता काय करायचं आहे, ही व्हॉल्यूमची टर्म ह्या फीच्या ठिकाणी ही टर्म आपल्याला इथे काय करायची आहे, लिहायची आहे. कोणत्या रिलेशन मध्ये, या रिलेशन मध्ये. या रिलेशन मध्ये जर का आपण व्हॉल्यूमच्या ठिकाणी 1000 डिवाइड बाय काय टाकलं, सी लिहिलं तर आपलं फायनल रिलेशन काय येणार, लॅम्बडा इज इक्वल टू काय असेल, के इंटू काय असेल 1000. म्हणजे आपण काय लिहू शकतोय 1000 के डिवाइड बाय सी. तर हे झालं सेकंड रिलेशन कशामधलं, लॅम्बडा मधलं आणखीन के मधलं इन टर्म्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असेल तर तुम्हाला हे या ठिकाणचं हा फॉर्म्युला वापरावा लागेल किंवा हे रिलेशन वापरावं लागेल. आणि जेव्हा व्हॉल्यूम दिलेलं असेल तेव्हा तुम्हाला हे रिलेशन या ठिकाणी वापरावं लागेल. या दोन फॉर्म्युलावर बाळांनो MCQचे किंवा न्यूमरिकलचे खूप छान क्वेश्चन तयार होतात, इझिली आपल्याला सॉल्व्ह होतात. हे तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे समजून घेतले, तुमच्या त्यासुद्धा कन्सेप्ट किंवा ते प्रॉब्लेम जे तुम्हाला येणार आहेत न्यूमरिकल्स किंवा MCQ अगदी इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. मला वाटतं ही कन्सेप्ट तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीनं समजलेली असेल की दोन रिलेशन्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. ते रिलेशन फक्त काय करा, परफेक्ट पार्टच करून ठेवा, त्याच्यावरून तुम्ही न्यूमरिकल आणि MCQज डेफिनेटली सॉल्व्ह करू शकता.